तो गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू। कल के लेक्चर में हमने हमारा मॉड्यूल 1 स्टार्ट किया था। कल के लेक्चर में हमने इलेक्ट्रिसिटी क्या होता है, ठीक है, फिर उसके बाद प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, इनका स्ट्रक्चर देखा था। इस स्ट्रक्चर की वजह से मटेरियल प्रॉपर्टीज कैसे अफेक्ट हो जाती है। फिर इसके बाद ये अनबैलेंस आइटम कैसे हो जाता है। अनबैलेंस आइटम को हम आयन बुलाते हैं, ठीक है। फिर उसके बाद फ्री एंड बाउंड इलेक्ट्रॉन्स हमने देखा था। कंडक्टर्स क्या होता है, देन दिस इज इंसुलेटर्स क्या होता है, ठीक है। उसके बाद सेमीकंडक्टर क्या होता है, ठीक है। हाउ द इलेक्ट्रॉन्स मूव थ्रू अ कंडक्टर, कन्वेंशनल इलेक्ट्रॉन थ्योरी, फिर बस एम्पियर क्या होता है, ठीक है। और इस यहाँ तक लास्ट स्लाइड तक हमने देखा था। आज की जो स्लाइड है हम यहाँ से वोल्ट से स्टार्ट करेंगे, ठीक है। सो व्हाट इज दिस वोल्ट्स? ओके, वोल्ट्स का मतलब है इलेक्ट्रिकल करंट अगर वायर में से फ्लो हो रहा है तो उसके ऊपर प्रेशर कितना है। अगर ज्यादा वोल्टेज है तो ये इलेक्ट्रॉन फ्लो के ऊपर ज्यादा प्रेशर है। अगर वोल्टेज कम है तो इनके ऊपर प्रेशर कम है मूवमेंट के लिए, ठीक है। तो ये इसका सिग्निफिकेंट मीनिंग है। अभी जैसे देखिए, प्रेशर का यूनिट क्या होता है, पाउंड्स पर स्क्वायर इंच, ओके। और यहाँ पे वोल्टेज जो है, वोल्टेज मतलब क्या, अपने इलेक्ट्रिकल वायर्स में से इलेक्ट्रॉन फ्लो होने के लिए जो प्रेशर अप्लाई करेगा उसको हम बुलाते हैं वोल्ट्स। वोल्ट्स को हम इलेक्ट्रिकल पोटेंशियल से भी सिग्निफाई करते हैं, बराबर है। और दूसरा एक इम्पोर्टेंट कैरेक्टरिस्टिक्स है, ओके, वोल्टेज डज नॉट फ्लो थ्रू कंडक्टर्स। अभी कोई बोलेगा कि वायर में से वोल्टेज का फ्लो है, नहीं, दैट इज अ वेरी रॉन्ग स्टेटमेंट। वायर में से करंट फ्लो होता है, ओके, नॉट वोल्टेज, ठीक है। करंट फ्लो होता है, ये हमेशा सब लोगों ने ध्यान में रखा। अभी वोल्टेज मेजरमेंट के लिए सिर्फ हम ऐसा एमीटर यूज कर सकते हैं। या भी हमारा कार कार का इंजन है, इंजन में मैंने यहाँ पे ऐसा एक बैटरी है, इसके यहाँ पे ऐसा एक दो टर्मिनल्स होता है। वो जहां जहां भी वी लिखा है ना, तो उसमें रेड फिक्स करना है, और दूसरा जो वायर है यहाँ पे कॉमन में फिक्स करना है। और ये जो नॉब है, ये नॉब अपने को वोल्टेज के ऊपर फिक्स करना है। फिर इसके वोल्टेज के ऊपर फिक्स करने के बाद ये जो वायर के जो दो कनेक्टर्स है उनको, यहाँ पे देखो, ये जो लाल है, ये लाल हमने, ये बैटरी का जो रेड टर्मिनल है इसको हम बोलते हैं बैटरी का पॉजिटिव टर्मिनल। इस पॉजिटिव टर्मिनल के साथ इसको कनेक्ट किया। और ये जो ब्लैक वायर है, कॉमन वायर, दैट इज कनेक्टेड विद द नेगेटिव टर्मिनल ऑफ बैटरी। और यहाँ पे अपने को इलेक्ट्रिक पोटेंशियल कितना है वो अपने को दिखाई देता है, ओके। देन नेक्स्ट इंपॉर्टेंट टर्म इज इलेक्ट्रोमोटिव फोर्स। वोल्टेज को हम इलेक्ट्रोमोटिव फोर्स से भी सिग्निफाई करते हैं, उसका शॉर्ट फॉर्म है ईएमएफ, ओके। नेक्स्ट है वोल्टेज का सिंबल, कैपिटल वी से उसको सिंबल के लेटर से हम उसको स्पेसिफाई करते हैं, एंड उसका एब्रिविएशन है वोल्ट्स। अभी अभी जो कैलकुलेशन जब हम परफॉर्म करते हैं तो हम यहाँ पे वी की जगह ई यूज करते हैं, ओके। ई यूज करते, ई इज इक्वल टू दैट डैश वोल्ट्स, ठीक है। ये वी क्या हो गया, यूनिट हो गया। और यू ई क्या हो गया, ई इज नथिंग बट इलेक्ट्रोमोटिव फोर्स। तो इलेक्ट्रोमोटिव फोर्स बोले तो क्या, इलेक्ट्रोमोटिव फोर्स बोले तो अपना वोल्टेज। एंड द डिवाइस विच इज यूज टू मेजर दिस वोल्ट्स इज नोन एज अ वोल्ट मीटर, ठीक है। अभी यहाँ पे देखिए रेजिस्टेंस। अभी देखो, ये जो आप डायग्राम में देखिए, यहाँ पे निगेटिव जो है, दिस आर द इलेक्ट्रॉन्स। ये इलेक्ट्रॉन्स इज नॉट द फ्लो ऑफ दिस इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दिस वायर और दिस कंडक्टर इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी। और इस इलेक्ट्रॉन्स को जो प्रेशर अप्लाई हो रहा है उसको कंडक्टर में से पास होने के लिए, वो होता है वोल्टेज। यहां तक हमने देखा था। लेकिन अगर ये इलेक्ट्रॉन के मूवमेंट को कोई रोकता है, उसको कोई अपोज करता है, उसको हम बुलाते हैं रेजिस्टेंस, ठीक है। और ये जो रेजिस्टेंस है, ये रेजिस्टेंस एक कंडक्टर का प्रॉपर्टी होता है, बराबर है ना। तो इसको हमने ओम्स लॉ हमने देखा था, ओम्स लॉ के हिसाब से ये इसको स्पेसिफाई करता है। देन द कन्वेंशनल एब्रिविएशन ऑफ रेजिस्टेंस इज ओहम। ये ओहम ये किसका यूनिट है, और इसका एम है ऐसा
ये ओमेगा, ओमेगा एक ग्रीक कैपिटल लेटर है ओमेगा, दैट इज अ सिंबल ऑफ रेजिस्टेंस। कैलकुलेशन जब हम लिखते हैं तो रेजिस्टेंस आर इज इक्वल टू, ऐसा आर यहाँ पे लिखते हैं, एंड उसके लिए जो डिवाइस यूज करते हैं दैट इज द ओम मीटर फॉर मेजरिंग द रेजिस्टेंस। अभी नेक्स्ट इंपॉर्टेंट यूनिट है वैट्स, बराबर है ना। तो वैट्स इज नथिंग बट इट इज अ यूनिट ऑफ पावर, बराबर है ना। और पावर क्या है, पावर इज नथिंग बट करंट इनटू वोल्टेज। उसके लिए करंट का यूनिट होना चाहिए एम्पियर, और जो वैल्यू है वोल्ट्स का दैट शुड बी इन वोल्ट्स। इन दोनों का अगर मल्टीप्लीकेशन करेंगे आपको मिल जाएगा पावर, और इसका यूनिट रहेगा वैट। ठीक है, ये देखिए। देन सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी कैसे प्रोड्यूस किया जाता है। अभी देखिए, अभी जो हम घर में इलेक्ट्रिसिटी यूज करते हैं, ठीक है, वो हमको कहाँ से मिलता है, वो आपने को मिलता है ग्रिड में से मिलता है। ग्रिड इज कनेक्टेड टू सबस्टेशन, सबस्टेशन पे बिजली कहाँ से आती है, इट इज कमिंग फ्रॉम इट्स मेन स्टेशन, और मेन स्टेशन पे कहाँ पे आती है इलेक्ट्रिसिटी, इट इज कमिंग फ्रॉम ये अपना जो जहाँ पर जनरेशन होता है, पावर प्लांट, इलेक्ट्रिक पावर प्लांट। इलेक्ट्रिक पावर प्लांट कौन कौन से होते हैं, वी आर हैविंग हाइड्रो इलेक्ट्रिक पावर प्लांट, जिसमें हम क्या करते हैं, पानी के बहाव से बिजली उत्पन्न करते हैं। उसके बाद हमारे पास है थर्मल पावर प्लांट, जहाँ पे हम कोल, देन वी आर हैविंग सम डिफरेंट फॉर्म्स ऑफ फ्यूल्स, उसके हिसाब से हम इलेक्ट्रिसिटी का जनरेशन करते हैं। देन वी आर हैविंग दूसरे गैस टर्बाइन पावर प्लांट्स, वी आर हैविंग दिस हाइड्रो इलेक्ट्रिक पावर प्लांट्स। उसके बाद होता है अपना न्यूक्लियर पावर प्लांट्स। न्यूक्लियर पावर प्लांट्स में कैसा होता है, हम न्यूक्लियर मटेरियल यूज करते हैं, जैसे कि आपके रेडियो एक्टिव मटेरियल से यूरेनियम, थोरियम, रोडियम। ओके, ये जो मटेरियल्स है, ये मटेरियल्स क्या करते हैं, दिस मटेरियल्स आर प्रोड्यूसिंग लार्ज अमाउंट ऑफ हीट। ठीक है ना। वो अगर सपोज मतलब 1000 kg ऑफ कोल अगर हमने जलाया, तो उसमें से जितना हीट लिबरेट होता है, उतना हीट हमको अराउंड 50 ग्राम यूरेनियम को ये क्या करके बर्न करके, या उसका न्यूक्लियर फ्यूशन रिएक्शन या फिशन रिएक्शन इंप्लीमेंट करके उतना आपको एनर्जी मिलता है। जिस एनर्जी से हम क्या करते हैं, इलेक्ट्रिसिटी डेवलप करते हैं या प्रोड्यूस करते हैं। एंड द पावर प्लांट्स, वहां पे ये न्यूक्लियर एनर्जी का कन्वर्जन इलेक्ट्रिसिटी में बोलता है, वो उसको हम बुलाते हैं न्यूक्लियर पावर प्लांट्स। अभी हमारे देखिए सौर मंडल में जो सन है, सन में भी वहां पर जो आपने को हीट एनर्जी सन से मिलता है, दैट इज ऑल्सो वन फॉर्म ऑफ अ न्यूक्लियर एनर्जी। वहां पर भी क्या होता है, वहां पर भी ये न्यूक्लियर फ्यूशन रिएक्शन होता है। ये न्यूक्लियर फ्यूशन रिएक्शन की वजह से क्या हो जाता है, वहां पे हीट जनरेट होता है, काफी बड़ी मात्रा में हीट जनरेट होता है। और ये जो हीट है वो अपने डिफरेंट प्लैनेट्स को, जैसे कि मर्क्यूरी, वीनस, अर्थ, मार्स, जुपिटर, सब प्लैनेट्स को वो हीट एनर्जी ट्रांसफर होता है। ठीक है, सेम प्रिंसिपल है न्यूक्लियर एनर्जी का। अभी हमारे इंडिया में न्यूक्लियर एनर्जी सबसे पहले स्टार्ट किया था 1956। तब हमने वी स्टार्टेड द न्यूक्लियर पावर प्लांट एट तारापुर इन बॉम्बे। ठीक है, तब वो जो न्यूक्लियर पावर प्लांट हमने जो बनाया था, उसके लिए हमने वी आर टेकन द हेल्प ऑफ यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। और वो जो पावर प्लांट था, इट वाज ऑफ बॉइलिंग वाटर रिएक्टर्स, उसमें बॉइलिंग वाटर रिएक्टर हमने यूज किया था। ठीक है, वो तब की वो जो टेक्नोलॉजी थी तब के टाइम की, वो हमने यूज किए। न्यूक्लियर पावर प्लांट्स बनाने में सबसे फ्रंट में देयर वेयर यूएस, फ्रांस, जर्मनी, रशिया, बट वी हैव टेकन हेल्प फ्रॉम यूएस। ओके, और वो जो पावर प्लांट है तारापुर का, उसके लिए जो फ्यूल लगता था जलाने के लिए, तो रेडियो एक्टिव मटेरियल जो लगता था, दैट वाज नथिंग बट इट वाज एनरिच यूरेनियम। बराबर है ना। एक ये यूरेनियम का ही एक ये होता है,
it is a part of uranium, but this is a modified form of uranium. We called it as enriched uranium. This enriched uranium is used, and this enriched uranium we are taking from US. Okay, then afterwards, okay, उसके बाद कनाडा, रशिया, ये लोगों ने भी न्यूक्लियर साइंस में काफी डेवलपमेंट किया। इसके बाद हमने इंडिया के अलग अलग लोकेशन पे जो पावर प्लांट सिचुएट किए, जैसे कि कायगा इन उत्तर प्रदेश, देन काराकोरम in Rajasthan, then we can different parts in Karnataka is also there is one power plant. Okay, so in different locations of India, the nuclear power plants were situated. Okay, in that case, we have taken the help of Canada. With help of Canada, we have developed the nuclear reactors. The most significant part of this is that in these reactors we can use the indigenously obtained natural uranium. अभी जो इंडिया में जो नेचुरल यूरेनियम का भंडार अपने पास मिलता था, वो उससे हम इलेक्ट्रिसिटी जनरेट करना स्टार्ट किया। वो इलेक्ट्रिसिटी, उसके लिए जो रिएक्टर लगता था उसको हम बोलते थे कैंडू रिएक्टर। A CANDU reactor was developed by having technology collaboration between Canada and India. कनाडा और इंडिया का जो कोलैबोरेशन था, उसके हिसाब से कैंडू, CANDU, कैंडू टाइप ऑफ रिएक्टर हमने यूज किया, और इस हिसाब से हमको न्यूक्लियर एनर्जी का भी एक अच्छा सोर्स इलेक्ट्रिसिटी जनरेशन के लिए ऑब्टेन हो गया। आज आप देखोगे, आज ये जो इलेक्ट्रिकल गाड़ियों का जो कंसेप्ट है वो अभी पॉपुलर हो रहा है। 10 या 15 साल पहले ये इतना पॉसिबल नहीं था, क्योंकि अपने पास जो बिजली थी वो बिजली की काफी डिफिशिएंट थी। अगर आप ग्रामीण इलाकों में जाओगे, महाराष्ट्र के या इंडिया के कौन से भी रूरल एरिया में आप जाओगे, तो आपको वहां पे बिजली की काफी समस्या थी। हम लोगों के डे टू डे यूज के लिए भी तब अपने पास बिजली नहीं था, अपने पास पावर फेलियर काफी रहता था। ठीक है, तो हमारे पास तब we were not having abundance of this electricity. That is why we were not able to go for the electric technology at that time. लेकिन ये 10-15 साल के बाद ऐसा क्या चमत्कार हो गया कि हमने इंडिया ने इलेक्ट्रिक व्हीकल की पॉलिसी अडॉप्ट किया, क्योंकि ये जो न्यूक्लियर रिएक्टर्स थे, ये न्यूक्लियर रिएक्टर्स में से काफी मात्रा में हमने को इलेक्ट्रिकल एनर्जी मिल जाएगा। और दूसरा सबसे इम्पोर्टेंट रीजन है कि हमारे देश में तेल के भंडार काफी कम है। इसके कम होने की वजह से आपने को जो गल्फ कंट्रीज है या डिफरेंट फॉरेन कंट्रीज के पास से क्रूड ऑयल इंपोर्ट करना पड़ता है, और क्रूड ऑयल से अपने को पेट्रोल, डीजल ऐसे पेट्रोलियम प्रोडक्ट्स का निर्माण करना पड़ता है, और ये चीजें अपने को कस्टमर को सप्लाई करना पड़ता है। लेकिन इससे क्या प्रॉब्लम होता है कि ये जो तेल के जो दाम है, ये तेल के दाम ये फ्लक्चुएट होते हैं। ये फ्लक्चुएट होने के बाद हमारा दैनंदिन जो भी होगा, जो हमारा भारत देश में महंगाई का दर है, ये पेट्रोल एंड डीजल के रेट के ऊपर डिपेंडेंट है। और इसके वजह से क्या हो जाता है, इसके वजह से हमारा इकोनॉमी के ऊपर तेल का काफी कंट्रोल है। तो ये तेल का जो पॉलिटिक्स है, इससे अपने इकोनॉमी के बचाने के लिए हमने ये इलेक्ट्रिक गाड़ियों का ऊपर जोर देना स्टार्ट किया। अब इलेक्ट्रिक गाड़ियों को बिजली कहाँ से आएगी, तो उसके लिए हमने ये न्यूक्लियर पावर प्लांट्स के ऊपर ज्यादा जोर दिया है। अभी न्यूक्लियर पावर प्लांट्स थोड़े से ऑपरेट करने के लिए डेंजरस होते हैं, लेकिन आपने सेफ्टी का काफी ख्याल रखा तो हम इसको अच्छी तरह से चला सकते हैं। जो कोल पावर प्लांट से, कोल पावर प्लांट की वजह से अपने को काफी सारा प्रोड्यूशन या पोल्यूशन अपने को जनरेशन होता है। दूसरा इंपॉर्टेंट चीज है, जो हम डीजल पेट्रोल व्हीकल यूज करते हैं, इससे वजह से अपना एयर क्वालिटी इंडेक्स काफी
बुरा होते जा रहा है। डिफरेंट सिटीज इन इंडिया, दिल्ली, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, कलकत्ता, आप वहां पे देखोगे तो वहां पर जो एयर क्वालिटी इंडेक्स है, दिस एयर क्वालिटी इंडेक्स इज काफी डिटोरेटिंग. Different lung diseases, different types of serious illnesses, people are suffering. Therefore, this electric vehicle is becoming a future vehicle. ठीक है ना? तो that is why अपने को ये इलेक्ट्रिसिटी का क्या सिग्निफिकेंस है, ये अभी आपको समझ में आया होगा. ठीक है. So everybody, all the students are getting my words. अजय पाटील समजताय का, ऐकू येतंय का सगळं लेक्चर? हो सर. ओके. राकेश मोरे समजतंय का तुम्हाला? हो सर. ओके. सुशील समजतंय का तुला? यस सर. हा. यश जाधव, यस सर. सूरज बनकर, हेलो. हाँ ठीक है. तर जो अपना ये नेक्स्ट पॉइंट है, इलेक्ट्रिसिटी के सोर्सेस. अभी ये जो सोर्सेस है ना, जैसे मैंने आपको बताया, मैं अभी इसको डिटेल में अभी आपको बताता हूँ कि इलेक्ट्रिसिटी जनरेट कैसे हो जाता है, इलेक्ट्रिसिटी आपने को कहाँ से मिल जाता है. तो इसका सबसे पहला उदाहरण है फ्रिक्शन. जो पहले आप भी अगर कौन से दो मटेरियल को अगर आपने रब किया, ठीक है, तो उसमें क्या हो जाएगा, वो फ्रिक्शन हो जाएगा. और उस फ्रिक्शन के वजह से जो इलेक्ट्रॉन्स है बाहरी सतह के, वो अंदर की सतह में ट्रांसफर होना स्टार्ट किए जाए, और इसके वजह से वो मटेरियल में इलेक्ट्रिक करंट स्टार्ट हो जाएगा. लेकिन इसका जो फ्रिक्शन है, ये फ्रिक्शन की वजह से अगर जो इलेक्ट्रिक करंट ट्रांसफर होता है, इलेक्ट्रिकल चार्ज ट्रांसफर होता है, लेकिन उसका जो वोल्टेज होगा या उसका जो मैग्नीट्यूड होगा वो काफी कम होगा. करंट तो ट्रांसफर होगा लेकिन इट विल बी वेरी निग्लिजिबल अमाउंट. ओके. अभी ये जो चार्जेस होता है, ओके, दिस आर नॉट इन मोशन बट दे रिमेन ऑन द सरफेस. और ये सरफेस के ऊपर इनका चार्ज तब तैयार हो जाता है, और वो चार्ज ऐसा मोशन में नहीं रहता, वो चार्ज स्टेशनरी रहता है, वो चार्ज मटेरियल के सरफेस के ऊपर रहता है. और इसका जो वोल्टेज होता है ये चार्ज का, उसको हम बुलाते हैं स्टैटिक इलेक्ट्रिसिटी. ये वर्ड आपने स्कूल के टेक्स्ट बुक में पढ़ा होगा. इसका उसको हम बोलते हैं स्टैटिक इलेक्ट्रिसिटी. अभी जो ऑटोमोबाइल के टायर से, टायर अगर अपना पेवमेंट है, पेवमेंट के ऊपर अगर टायर का मूवमेंट होता है, उसके वजह से भी स्टैटिक इलेक्ट्रिसिटी अपना जनरेट हो जाता है. और ये स्टैटिक इलेक्ट्रिसिटी अगर आपने ऑटोमोबाइल के जो बॉडी है, बॉडी में अगर ये ट्रांसफर हुआ तो वो अपने को डिटेक्ट हो जाता है. कैसे डिटेक्ट हो जाता है? आपका जो रेडियो सिग्नल है, अपना कार में अगर आपके रेडियो होगा, और जो रेडियो में आपने कौन सा स्टेशन लगाया होगा, वो स्टेशन का सिग्नल आता होगा, वो स्टेशन के सिग्नल को ये स्टैटिक इलेक्ट्रिसिटी का करंट जो है ना, उसको इंटरफेयर करेगा, उसको डिस्टर्ब करेगा, और इसके वजह से वो आपको वहां पे डिस्टर्बेंस सुनाई देगा. वो डिस्टर्बेंस क्यों है? बिकॉज ऑफ दिस स्टैटिक इलेक्ट्रिसिटी. ठीक है. देन नेक्स्ट, हीट. अभी हीट का कैसा है मालूम है क्या? कि सपोज अगर आपने ऐसा दो वायर लिया, ये एक वायर है, एक वायर है. ओके. ये दो वायर का यहाँ पे आपने एक दूसरे के साथ इस दो वायर को कनेक्ट किया, और यहाँ पे उसका जंक्शन बना दिया. और ये दोनों आके ये दो छोर अगर आपने यहाँ पे वोल्ट मीटर को कनेक्ट किया, दिस इज नथिंग बट वोल्ट मीटर. और अगर आपने ये पॉइंट को हीट किया, तो इसमें से जो इलेक्ट्रॉन फ्लो हो जाएगा ना, तो यहाँ पे आपको एक डिफ्लेक्शन दिखाई देगा. बराबर है ना? और ये जो डिफ्लेक्शन है, ये दोनों चार्जेस का, ये दोनों वोल्टेज का यहाँ पे डिफरेंस आपको दिखाई देगा. ठीक है. और ये जो टाइप ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन है, इसको हम बुलाते हैं थर्मो इलेक्ट्रिसिटी. ये वोल्टेज को हम बुलाते हैं थर्मो इलेक्ट्रिसिटी. ओके. देन सर तुम्ही आता बोलले. हॅलो हाँ हाँ बोला ना. हाँ बोला ना, काय बोलला? तुम्ही म्हणले हे व्होल्ट मीटर आहे म्हणे. हाँ हाँ. तर टेम्परेचर मोजण्यासाठी व्होल्ट मीटरचा यूज. नाही. आता हे बघ, तू टेम्परेचर नाही मोजलं जात त्याच्यात.
टेम्परेचर वेगळा, पण टेम्परेचर कसं मोजलं जातं माहिती का? टेम्परेचरला आहे ना आपलं एक साधा तो पारा असतो ना मर्क्युरीचं, बरं का? नाही हॅलो. सर, पण इथं हीट हा हा, मी बघ, हे मी एक्सप्लेन करतो, परत एकदा एक्सप्लेन हीटरची करतो बघ. पासून आहे ना, तर नाही नाही, व्होल्टमीटर कनेक्ट व्यवस्थित केलेलं लक्ष आहे. द्या. थांबता थांबा. हे बघा, हे बघा, ही नाही, हे दोन वायरचे तुकडे आहेत बरं का? या दोन वायरच्या तुकड्यांना आपण ते जे दोन पॉइंट इकडे कनेक्ट केले, हा काय आहे? हा व्होल्ट मीटर आहे. काय हा? हा व्होल्ट मीटर आहे. आणि हे जो दोन वायरचे पॉइंट्स आहेत त्या दोघांना इथं कनेक्ट केल्यानंतर ना आपण त्याला हिट केलं. मग हिट केल्यानंतर ना काय होतं की त्या वायर मधले जे वायरचं काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज होतं. इथपर्यंत समजलं तुला? हो सर. हॅलो, इथपर्यंत तर हो सर. समजलं? हा. इथनं या वायरला आपण हिट केल्यानंतर काय होणार, हिचं तापमान वाढणार. तापमान वाढलं की काय होणार की त्या वायरच्या मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे बाहेरच्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स असतील, त्यांचं मुवमेंट स्टार्ट होईल. की ह्याच्यात काही फिरतील, ह्याच्यात काही फिरतील, बरोबर आहे? आता या वायरची, वरच्या वायरची लेंथ थोडी जास्त आहे आणि खालच्या वायरची लेंथ थोडी कमी आहे. मग काय होईल माहिती का? ह्याच्यामधला जो इलेक्ट्रॉनचा वेग असेल तो कमी, म्हणजे कमी असेल, आणि खालच्या वायर मधला जो इलेक्ट्रॉनचा वेग आहे ना तो जास्त असेल. म्हणजे ह्याचा अर्थ होईल की खालच्या वायर मधला इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे तो जास्त आहे, त्यामुळे खालच्या वायरच्या मध्ये काय आहे, व्होल्टेज जे आहे ते जास्त आहे. वरच्या वायर मधला इलेक्ट्रॉनचा जो वेग आहे फिरायचा तो कमी आहे, कारण की कशामुळे त्याच्या लेंथ मध्ये ती कमी आहे. त्याचा अर्थ असा होता की ह्या वायर मधलं जे व्होल्टेज आहे, जे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट ऑफ दिस इलेक्ट्रॉन, दॅट इज लेस ॲज कम्पेअर टू ऑफ दिस डाऊन वायर, खालच्या वायरीपेक्षा. मग त्यामुळे याच्यामध्ये काय होतं, एक डिफरन्स असेल व्होल्टेजचा, आणि हा जो डिफरन्स आहे ना व्होल्टेजचा, ह्या वायर मधला आणि ह्या वायर मधला, हा इथं ह्या व्होल्ट मीटरवर डिटेक्ट होईल. आर यू गेटिंग? सर हॅलो. इथं डेफिनेशन मध्ये बोललेलं आहे की बट इनफ टू यूज इन अ टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस कॉल्ड थर्मोकपल. हा डिव्हाइस थर्मोकपल म्हणून नाव दिलं आहे सर ते. हा, हे बघ, हे बघ, हे थर्मोकपल काय असतं माहिती का? थर्मोकपल हे आपण टेम्परेचर मेजर करायला वापरतो, बरोबर आहे? पण हा. थर्मोकपल कसा असतो, सपोज, हा, त्याचं थर्मोकपल सोबत तुम्ही याला रिलेट करू नका. इथं असं म्हणले, ओनली मिलियन्थ ऑफ एन अँपियर बट इनफ टू यूज इन टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस ॲज कॉल्ड ॲज अ थर्मोकपल. ह्याच्यामध्ये थर्मोकपल मध्ये पण सेम प्रिन्सिपल यूज होतं, बरं का? पण डोंट गेट कन्फ्युज विथ दिस कन्सेप्ट अँड थर्मोकपल कन्सेप्ट. ठीक आहे. आता थर्मोकपल मध्ये पण सेम हे असतं की ह्याच्यामधनं आपण ज्यावेळेस हे होईल, इलेक्ट्रॉन पास होतील, बरोबर? तर त्याच्यामधनं जो इलेक्ट्रॉनचा जो हे असेल, काय बरं, इलेक्ट्रॉनचा जो स्पीड असेल, बरोबर आहे, इलेक्ट्रॉनच्या स्पीडवरून त्या टेम्परेचर किती असेल त्याचं ते कॅलिब्रेशन केलं जातं, आणि त्या प्रिन्सिपलवर आपण हा थर्मोकपल ऑपरेट करतो. ठीक आहे. पण थर्मोकपल साठी कसं असतं की दोन डिफरंट वायरचं जंक्शन करतो आपण. ठीक आहे. मग त्याच्या हिशोबाने ते के टाईप करून थर्मोकपल. ठीक आहे. ते त्या हिशोबाने, म्हणजे थर्मोकपल मध्ये काय होतं माहिती का? सपोज आपण एखाद्या वायरला हिट केलं ना, त्या वायरचं काय होतं, रेजिस्टन्स चेंज होतं, बरोबर? एवढं माहिती ना तुला? हा. हॅलो. हा, हा सर. कोणती पण वायर आहे, तिला आपण हिट केलं, त्या वायरचं काय होतं, टेम्परेचर वाढलं की तिचा रेजिस्टन्स पण वाढतो, बरोबर? हॅलो. हॅलो. हो सर. हा. तर आता ह्याला काय म्हणतो आपण, जर का एखाद्या वायरला हिट केलं आणि त्या वायरचं टेम्परेचर वाढत असेल, तर त्या वायरचं एक इनहरंट प्रॉपर्टी, दॅट इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. म्हणजे जितकं तिचं तापमान वाढेल त्या वायरचं, तेवढं वायरचं रेजिस्टन्स वाढेल, बरोबर आहे? आणि हा. हे जे रेजिस्टन्स आहे ना त्या वायरचं, ते ते आपण मेजर करतो, आणि त्याच्या हिशोबानं ते वायरचं टेम्परेचर किती असेल ते आपण कॅलिब्रेट करतो. हा झाला थर्मोकपलचा कन्सेप्ट. ठीक आहे. हॅलो. हॅलो. एक मिनिट सर. एक मिनिट सर. हा हा. सर वायरचा रेजिस्टन्स जर वाढला तर हे सबस्टन्स जो आहे वायर
तो हम्म. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी होईल ना सर? नाही 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 आता ह्याच्यात आहे बघ, रेजिस्टन्स वाढतोय बरं का. हॅलो, हा. वायरचा रेजिस्टन्स वाढतोय बट इट बिकम्स बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. रेजिस्टन्स वाढतोय पण रेजिस्टन्सला तिथं व्हॅल्यू आहे ना, बरोबर आहे. आणि त्या व्हॅल्यू सोबत आपण काय करतो, टेम्परेचरला कोरिलेट करतो इथं. हॅलो, हा सर. हा, तर सपोज एखादं आपण काय करतोय, तुला मी पहिला थर्मोकपलचं कन्सेप्ट समजलाय का तुला? हॅलो, नाही सर, कन्सेप्ट नाही कळायला. थर्मोकपलचं बेसिक कन्सेप्ट सांगतो. कोणती पण वायर घे तू बरं का, त्या वायरला एक रेजिस्टन्स असतो, एवढं मान्य आहे ना तुला? हो बरोबर. आता हो त्या म्हणजे त्या वायरला रेजिस्टन्स आहे, पण ती वायर इज अ कंडक्टर, एवढं तर समजतं ना तुला. रेजिस्टन्स जरी हो. असलं तरी इट बिकम्स अ कंडक्टर. हा, हो बरं का. मग जर का आपण त्या वायरला हिट केलं, बरोबर, तर त्या वायरचा रेजिस्टन्स वाढतो. का वाढतो मी त्याचं तुला उत्तर सांगतो. की जे इलेक्ट्रॉन्स असतात ना, ते इलेक्ट्रॉनचं जर का आपण ते टेम्परेचर तिथं वाढलं, की ते इलेक्ट्रॉनचं मुवमेंट खूप रॅन्डमली होत जातं. ते इलेक्ट्रॉन्स दे स्टार्ट्स टू रॅन्डमली मूव्ह विथ इच अदर. आणि ज्यावेळेस असे भरपूर सारे इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये रॅन्डमली असे मूव्ह व्हायला लागतात, म्हणजे त्यांना एक स्पेसिफिक डायरेक्शन नसतात, ते ज्यावेळेस मूव्ह व्हायला लागतात त्यावेळेस ते डिफरंट इलेक्ट्रॉन स्टार्ट्स टू कोलाइड विथ इच अदर. म्हणजे कसं, आता हे बघा, लोकल मधनं आपली लोकल ट्रेन आहे, बरोबर. लोकल ट्रेन मधनं जर का पब्लिक असं बाहेर पडत असेल, बरं का, खूप गर्दी आहे आणि लोक एकमेकांसोबत असे एकमेकांसोबत वाट काढायला असे एकमेकांसोबत धडकत असतील, तर काय होतं, लोकांचं जे मुवमेंट आहे ते मुवमेंट काय होतं, ट्रॅव्हल व्हायचं ते स्लो होऊन जातं ना. तसंच इलेक्ट्रॉनच्या बाबतीत पण तसंच होतं. ज्यावेळेस वायरमधनं इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात आणि त्या वायरचं टेम्परेचर आपण जर का एकदम वाढवलं, तर ते इलेक्ट्रॉन्स एकदम फास्ट मूव्ह करायला लागतात. आणि ते फास्ट ज्यावेळेस मूव्ह करायला लागतात ना, एक दोन इलेक्ट्रॉन्स एकमेकांसमोर येऊन आदळायला सुरुवात करतात. मग त्यांचं मोशन रिड्यूस होतं. मग त्याने काय होतात, बाकीचे जे मागचे असलेले इलेक्ट्रॉन्स पण एकमेकांसोबत कोलाइड व्हायला सुरुवात होतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं, या इलेक्ट्रॉनच्या कोलिजन प्रोसेसमध्ये जो इलेक्ट्रॉनचा जो जायचा वेग आहे, त्यांचा जो स्पीड आहे, तो स्पीड कमी होऊन जातो. आणि इलेक्ट्रॉनचा स्पीड जर का कमी झाला, तर म्हणजे काय होतं, आपलं इनडायरेक्टली त्या मटेरियलचं रेजिस्टन्स इन्क्रीज होतं. आणि त्या रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे त्या जो इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे तो फ्लो कमी होऊन जातो. आणि दॅट इज वाय द फ्लो ऑफ करंट इज रिड्यूस. ठीक आहे. आता आता पुढचा भाग असा आहे की आता जितकं रेजिस्टन्स वाढल, म्हणजे जितकं जास्त आपण टेम्परेचर अप्लाय करू, तितकं जास्त त्या मटेरियलचं रेजिस्टन्स वाढेल, बरोबर. मग आपण जर का मोजलं मटेरियलचं रेजिस्टन्स किती झालेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की त्या मटेरियलवर टेम्परेचर किती आहे. आणि ह्या कन्सेप्टवर आपलं थर्मोकपल काम करतं. ठीक आहे. आर यू गेटिंग दिस? बरोबर सर, ठीक आहे. ओके. अजून काही डाऊट आहे कुणाला? हॅलो. ओके. सो पुढची स्लाइड घेतो. हा, आता ह्याच्यामध्ये अजून एवढं नाही, अजून ह्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहेत. हे पण तुम्ही समजून घ्या. इन 1823 जर्मन फिजिसिस्ट थॉमस जॉन्सन सीबॅक, ओके, जे थॉमस जॉन्सन सीबॅक होते ना, दे हॅव डिस्कवर्ड दॅट voltage was developed in a loop containing two dissimilar metals provided the junction were maintained at different temperatures. आता ह्या जो प्रिन्सिपलला म्हणतो आपण सीबॅक इफेक्ट. सीबॅक इफेक्ट काय म्हणायचं, अशा दोन वायर घ्यायच्या, बरं का, त्या दोन वायरचे जे एंड्स आहेत ना, त्या एकमेकांना कनेक्ट करायच्या, मग तेव्हा दोन जंक्शन मिळणार. एका जंक्शनला तुम्ही 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर ठेवा, दुसऱ्या एंडला तुम्ही 50 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर ठेवा. मग असं जरी तुम्ही अरेंजमेंट केली तरी त्याच्यामधनं व्होल्टेजचा फ्लो स्टार्ट होऊन जातो. ओके. हे जे जर्मन फिजिसिस्ट होते सीबॅक, यांनी हे डिस्कव्हर केलं होतं आणि त्याला आपण म्हणतो सीबॅक इफेक्ट. ओके. मग त्याच्यानंतर एक फ्रेंच सायंटिस्ट होते, जीन चार्ल्स पेल्शियर. मग त्यांना काय सापडलं, दे फाउंड दॅट इलेक्ट्रॉन्स मुव्हिंग थ्रू अ सॉलिड कॅन कॅरी हीट फ्रॉम वन साइड ऑफ मटेरियल टू द अदर साइड, अँड दिस इफेक्ट वॉज कॉल्ड ॲज अ पेल्शियर इफेक्ट. म्हणजे काय होतं, आता पेल्शियर इफेक्टचं साधं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. तुम्ही एक लोखंडी सळई घ्यायची,
लोखंडी सळी म्हणजे आपली माहिती ना सळी, कन्स्ट्रक्शनला ती स्टील वापरतात ना, तशी एक सळी घ्यायची. तिला काय करायचं, एका हिट करायची एका बाजूला. थोड्या वेळाने काय होतं, त्याची जी दुसरी बाजू तुमच्या हातात असलेली ती पण ऑटोमॅटिक हिट होती. तर ती का हिट होती, कारण की ज्यावेळेस तुम्ही तिच्या एका साईडला हिट अप्लाय केली तर त्यातनं काय होतं, त्या तो जो एंड आहे तो हिट होतो. हिट झाल्यामुळे त्यातनं काय होतात, इलेक्ट्रॉनचं मुवमेंट स्टार्ट होतं. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस एका पोझिशनहून दुसऱ्या पोझिशन जातात, मग त्यांच्यासोबत ते हिट सुद्धा कॅरी करतात. ओके, अँड दिस वॉज डिस्कवर बाय पेल्शियर अँड दिस वी कॉल एज अ पेल्शियर इफेक्ट. ओके, आता देन दिस पेल्शियर इफेक्ट, ह्याच्यावर जे अप्लायन्सेस बनवण्यात, डिव्हाइस बनवण्यात आले, विच आर ऑफन यूज इन पोर्टेबल कूलर्स टू कीप food items cool if current flows in one direction and to keep atoms warm if current flows in reverse. म्हणजे पेल्शियर इफेक्टचा असा इफेक्ट हे केला आपण की आपलं जे पेल्शियर इफेक्ट आहे त्यानं आपण जे रेफ्रिजरेशन झालं, एअर कंडिशनिंग झालं, तिथं हा पेल्शियर इफेक्ट आपण यूज करायला लागलो. जिथं आपल्याला गरम पाहिजे तिथला एरिया आपण गरम ठेवायला लागलो, जिथला आपल्याला कूल एरिया पाहिजे तिथला आपण कूल ठेवायला लागलो, बिकॉज ऑफ दिस पेल्शियर इफेक्ट. ठीक आहे, हे समजलं का सर्वांना? हॅलो हॅलो, सर. ओके, काही डाऊट याच्यामध्ये? नो. ओके, देन दुसरा आहे लाईट. आता लाईटच्या ह्यानं सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. ठीक आहे, आता ह्याच्या लाईट सोर्स मधनं जी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो तिला म्हणतो आपण फोटो इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, आता ह्याचा जो शोध लावला होता तो शोध लावला होता एडमोंड बेक्रुएल 1839 मध्ये. त्यांनी काय शोध लावला, दे हॅव नोटिस्ड दॅट शायनिंग अ बीम ऑफ सनलाइट ओव्हर 2 डिफरंट लिक्विड्स डेव्हलप अन इलेक्ट्रिक करंट. जर का एक सनलाइट जर का 2 डिफरंट लिक्विड्सवर आपण प्रोजेक्ट केली, ओके, सो दे विल ऑल्सो स्टार्ट टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट. आता ह्याचा आपण डिटेलमध्ये जो एक्सपेरिमेंट केला होता तो एक्सपेरिमेंट इथं बघा. इथं काय केलेलं आहे, ही अशी आयनची प्लेट आहे. ठीक आहे, आणि इथं आयनच्या प्लेटवर इतकं ट्रान्सकुलंट मटेरियल ठेवलेलं आहे आपण. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती एक सेलिनियम एक एलिमेंट आहे, त्याचा आपण एक ऑलॉय ठेवला. तर हे जे आयन प्लेट आहे, ही आयन प्लेट आपण कनेक्ट केली एका व्होल्टमीटरच्या एका साईडला, आणि वरनं जे सेलिनियम ऑलॉय आहे तो कनेक्ट केला व्होल्टमीटरच्या दुसऱ्या साईडला. ठीक आहे, आता ह्यानं काय होणार आहे, ज्यावेळेस ह्याच्यावर लाईट रिफ्लेक्ट केली जाते, लाईट रिफ्लेक्ट केली तर या सेलिनियम ऑलॉय मधनं जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ह्या दिशेनं कॅरी होतील, बरोबर. आणि तीच लाईट जर का या आयनवर अशी आली, ट्रान्सकुलंट मटेरियलवरून आयनवर का पडली, तर इकडनं सुद्धा असा इलेक्ट्रॉनचा फ्लो इनिशिएट होईल. पण इकडनं जो आयन मधनं इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे त्याचा वेग कमी असणार ऍज कम्पेअर टू दिस सेलिनियम ऑलॉय, कारण की सेलिनियम ऑलॉय इट इज मोर क्लोज टू दिस लाईट सोर्स. मग ह्याच्यामधला जो वेग आहे दिस इज लेस, आणि ह्याच्यामधला जो इलेक्ट्रॉनचा वेग आहे दॅट इज मोर. मग ह्याच्यामध्ये काय होतं, इथं एक व्होल्टेज डिफरन्स तयार होतो. त्या व्होल्टेज डिफरन्सला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स, आणि जर का तो आपण व्होल्टमीटरनं मेजर केला देन वी विल गेट सम डिफ्लेक्शन ऑफ दिस पॉइंटर. ओके, अँड दिस इज नथिंग बट अ सिंपल डेमॉन्स्ट्रेशन ऑफ दिस फोटो इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, हे समजलं का सर्वांना? हॅलो हॅलो हो सर. हॅलो, सर. ओके ओके. देन प्रेशर. आता प्रेशरच्या साहाय्यानं जी आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो वी कॉल इट अ पिझो इलेक्ट्रिसिटी. तर काय करतो, इन दिस केस ओके वी आर टेकिंग 2 डिफरंट मटेरियल्स. ओके, आणि त्या 2 डिफरंटच्या मटेरियलच्या मध्ये आपण एक क्रिस्टल ठेवतो. त्या क्रिस्टलला आपण एक नाव ठेवतो क्वार्ट्स क्रिस्टल. क्वार्ट्स एक स्पेशल टाइप ऑफ मटेरियल आहे क्वार्ट्स. त्या क्वार्ट्स क्रिस्टलवर जर का आपण असं प्रेशर अप्लाय केलं, इथं असं आपण याच्यावर प्रेशर अप्लाय केलं, आणि ह्या जो खालचं जे आहे ना त्याचं एंड आपण ह्याला व्होल्टमीटरला कनेक्ट केलं, इकडचं पण एंड ह्या व्होल्टमीटरला कनेक्ट केलं, देन ह्याच्यामध्ये एक चार्जचं एक पोटेन्शियल तयार होतं. ठीक आहे, then if you check this on voltmeter you will get some deflection, so it indicates that there is a generation of this electricity in this by the applying pressure on this quartz crystal. Okay, and this we called as piezoelectricity. Okay, okay, now next is chemistry. Okay, with help of this chemistry we also get electricity. So what is that principle? If 2 different materials which are usually metals which are placed in a conductive and reactive chemical solution,
create a difference in potential or voltage between them, and this principle is called as a electrochemistry. Okay, and this principle of this electrochemistry is used in automotive batteries. काय म्हणणं यांचं, एक कंडक्टिंग दोन असे कंडक्टिंग मेटल्स असतील, ते जर का तुम्ही एका केमिकल सोल्युशन मध्ये प्लेस केले, ठीक आहे, तर त्यांच्यामधनं सुद्धा एक पोटेन्शियल किंवा व्होल्टेज पोटेन्शियल जनरेट होईल, अँड that principle of generation of electricity is called as a electrochemistry, and this principle is used in automotive batteries. जे लीड ऍसिड बॅटरीज आहे, लीड ऍसिड बॅटरीज मध्ये आपण हा प्रिन्सिपल यूज करतो. ओके, सो आता 2च मिनिटं राहिलेत. ठीक आहे, कुणाला डाऊट आहे का आजच्या लेक्चर मध्ये काही? मी व्हिडिओ पाठवेल तुम्हाला. डू यू हॅव एनी डाऊट? हॅलो, डाऊट आहे का कुणाला? No, sir. ओके, सो टुडे नाव आय विल स्टॉप आवर लेक्चर. याचा जो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो तुमच्या ग्रुपवर मी पोस्ट करून टाकेल. ठीक आहे, हॅलो हा बोला ना. सर, Hello? अजय बोलतोय. हा बोल. सर, आपलं ते उर्वशी सर आहे ना, ते विशाल सर, हो, त्यांचं लेक्चर नाही होत का सर? ते रेकॉर्ड का? बर तुम्ही सांगा ना त्यांना आम्हाला रेकॉर्डेड पाठवा म्हणून. म्हटलं होतं Hello? सर त्यांना, तर ते म्हणे तसं नाही होत म्हणे, मी लाईव्ह यूज करतो म्हणे. बर नाही, त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा सर, आम्हाला थोडं रेकॉर्डेड लेक्चर पण द्या, म्हणजे आम्हाला कसं आहे घरी जाऊन परत एकदा लेक्चर बघून परत आम्हाला कन्सेप्ट आमचे परत ब्रशअप करता येतील. तुम्ही रिक्वेस्ट करा त्यांना. ठीक आहे. हॅलो, हो सर, मी म्हटलं त्यांना काल तसं, ते एकदा तुम्ही सांगू का सर? बर मी सांगतो त्यांना मुलांना द्या म्हणून सांगतो रेकॉर्डेड लेक्चर. ठीक आहे, सो आय विल स्टॉप दिस लेक्चर नाउ.